नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला जो सेकंड टॉपिक आहे त्याचा स्टडी करणार आहोत आणि तो म्हणजे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. तर यामध्ये आपल्याला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम या सिस्टीमने अकाउंटिंग करायचं आहे, बुक कीपिंगचं कार्य करायचं आहे. तर याचा मीनिंग काय असणार आहे, डेफिनेशन काय आहे आणि याचा फाउंडेशन काय आहे, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर सर्वात आधी डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम म्हणजे काय. तर मित्रांनो, आपल्याला जे बिझनेस व्यवसायाचे हिशेब लिहिण्याचं कार्य करायचं आहे, म्हणजे बुक कीपिंग करायचं आहे, अकाउंटिंगचं काम करायचं आहे, या कार्यासाठी आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम ह्या पद्धतीचा अवलंब करणार आहोत. तर या ठिकाणी दिलंय बघा, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग ऑल मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. डबल एंट्री बुक सिस्टीम ही सायंटिफिक मेथड आहे बुक कीपिंग करण्याची, म्हणजे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याची, आणि याला खूप महत्त्व प्राप्त झालंय. ही मेथड इटलीमध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आली आणि त्या ठिकाणी लुका डी बेर्गो पॅसिओली यांनी 10 नोव्हेंबर 1494 मध्ये ह्या पद्धतीचा काय केला, शोध लावला. म्हणून 10 नोव्हेंबर हा डे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ह्या सिस्टीमचा बेस म्हणजे परिणामांवर आधारित आहे ही सिस्टीम. मग त्या ठिकाणी परिणाम म्हणजे काय, तर देअर आर 2 aspects ऑफ एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. प्रत्येक जे पण ट्रान्झॅक्शन होतं आहे त्यामध्ये 2 बाजू आहेत आणि त्या बाजू म्हणजे 2 व्यक्तींचा समावेश असल्या कारणाने एक व्यक्ती देणारी असते आणि दुसरी व्यक्ती ही वस्तू घेणारी असते. एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्व 2 person or accounts or parties wherein one is the receiver of the benefit and the other is the giver of the benefit. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये बिझनेसमध्ये ज्या वेळेला व्यवहार होतात तर त्या ठिकाणी 2 पार्टीज महत्त्वाच्या असतात. मग त्या 2 व्यक्ती असू शकतात, 2 अकाउंट्स असू शकतात, त्यांनाच आपण अकाउंट म्हणतो. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या ट्रान्झॅक्शनचा हिशोब ठेवणार आहोत, रेकॉर्ड करणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला ह्या 2 बाजू लक्षात घ्याव्या लागतील. म्हणून ही जी डबल एंट्री सिस्टीम आहे हिच्या नावातच आहे डबल. डबल म्हणजे काय, 2ही परिणाम रेकॉर्ड या मेथडमध्ये केले जातात. म्हणजे 2ही बाजूंचा काय केला जातो, विचार केला जातो. म्हणून याला सायंटिफिक मेथड म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 2ही बाजूंचा आपल्याला विचार करायचा आहे, रिसिव्हर पण आणि गिव्हर पण. तर ज्या वेळेला एक व्यक्ती रिसिव्हर असते तर दुसरी व्यक्ती ही गिव्हर असणार आहे, बेनिफिट. फॉर एक्झाम्पल बघा, ज्या वेळेला तुम्ही दुकानात गेलात तर तुम्ही वस्तू घेणार, तर तुम्ही वस्तू काय करतायत, रिसिव्ह करतायत, आणि जो सेलर आहे तो काय करतोय, तुम्हाला बेनिफिट देणारा आहे, म्हणजे तो गिव्हर आहे, बेनिफिट देणारा आहे. ओके. इफ समथिंग कम्स इन टू द बिझनेस, समथिंग गोज आउट फ्रॉम द बिझनेस. जर बिझनेसमध्ये काही येत असेल, फॉर एक्झाम्पल आता आपण एखादं वस्तू विकली तर आपल्याकडे काय येईल, कॅश येईल. म्हणजे कॅश कम्स इन बट गुड्स गोज आउट. म्हणजे आपला माल काय झालेला आहे, प्रोडक्ट काय झालेलं आहे, सेल झालेलं आहे, म्हणजे ते गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये काहीतरी येईल, काहीतरी जाईल, कोणीतरी घेईल आणि कोणीतरी देईल. म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 पार्टीज, 2 इफेक्ट होत आहेत आणि त्या दोन्ही इफेक्टला ह्या सिस्टीममध्ये काय केलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. म्हणून याला डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम असं संबोधलं जातं. ओके. तर रेकॉर्डिंग ऑफ 2 aspects ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इन टर्म्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट इज कॉल्ड डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन मधील दोन्ही इफेक्ट आहेत, दोन्ही परिणाम आहेत, यांचा काय केला जातो, दोन्हींचा रेकॉर्ड केला जातो ज्या सिस्टीममध्ये, त्या सिस्टीमलाच काय म्हणतात, डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. तर मग हे जे तुम्ही डेबिट आणि क्रेडिट बघितलंय, तर हे अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं, हे इंडिकेटर आहेत, याच्याने दर्शवलं जातं. जर आपल्याकडे काही आलं असेल बिझनेसमध्ये तर ते डेबिटने इंडिकेट केलं जातं, आणि काही जर गेलं असेल तर ते क्रेडिटने इंडिकेट केलं जातं, दर्शवलं जातं. ओके. डेबिटला शॉर्ट फॉर्ममध्ये डीआर मीन्स डेबिट रेकॉर्ड आणि सीआर म्हणजे क्रेडिट रेकॉर्ड. ओके. तर ज्या वेळेला आपल्याला बेनिफिट रिसीव्ह होत असेल तर ते इंडिकेट केलं जातं डेबिटने, आणि बेनिफिट दिला जात असेल, व्हेन बेनिफिट इज गिव्हन देन इंडिकेट बाय क्रेडिट. आता हे याचे रूल्स आहेत की कोणाला डेबिट करायचं, कोणाला क्रेडिट करायचं, ते आपण बघूयात, तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. म्हणून
या लुका डी बेर्गो पॅसिओली यांना काय म्हटलं जातं, यांनी या पद्धतीचा शोध लावला म्हणून यांना अकाउंटिंगचे फादर असं देखील संबोधलं जातं. यानंतरचा आपला पॉइंट आहे तो म्हणजे मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. म्हणजे अकाउंटिंग करण्याच्या ज्या इतर मेथड होत्या त्याच्यामध्ये बघा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम. आधी भारतामध्ये काय केलं जात होतं की पारंपरिक पद्धतीने काय केलं जात होतं, अकाउंटिंग केलं जात होतं. म्हणजे इंडियन सिस्टीमने मेंटेन केले जात होते रेकॉर्ड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठीमध्ये, हिंदीमध्ये, उर्दू ज्या आपल्या विविध राज्यांमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजमध्ये काय केलं जात होतं, हिशेब लिहिला जात होता. त्याला महाजनी देशनामा सिस्टीम असे देखील म्हणायचे. म्हणजे जे व्यापारी होते भारतीय ते काय करत होते, त्यांचा वही खाता, त्याला वही खाता किंवा किर्द असं संबोधलं जात होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने काय करत होते, ते हिशेब लिहिण्याचं कार्य करायचे. पण ही शास्त्रीय मेथड नव्हती. म्हणजे याच्यामध्ये काही सायंटिफिक रूल्स वगैरे नव्हते. ते त्यांच्या पद्धतीने काय करत होते, आपला हिशेब लिहिण्याचं कार्य करत होते. आणि हे साधारणतः म्हणजे लहान व्यवसायांसाठी काय होती, ही मेथड उपयुक्त होती. आणि त्याच्यानंतर आहे इंग्लिश सिस्टीम. याच्यामध्ये आहे सिंगल एंट्री सिस्टीम आणि डबल एंट्री सिस्टीम. हे दोन मेथड आहेत, याच्यामध्ये प्रकार आहेत. तर याच्यातलं जे सिंगल एंट्री सिस्टीम आहे आणि डबल एंट्री सिस्टीम आहे, तर डबल एंट्रीमध्ये दोन्ही बाजूंचे काय केले जातात, परिणाम रेकॉर्ड केले जातात. दोन्ही परिणाम रेकॉर्ड केले जातात. तर सिंगल एंट्रीमध्ये फक्त सिंगल इफेक्ट काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. म्हणून या मेथडला इनकम्प्लीट रेकॉर्ड मेथड म्हणतात आणि ह्या मेथडला कंप्लीट रेकॉर्ड मेथड म्हणतात. म्हणजे यामध्ये पूर्णपणे काय केलं जातं, हिशेबाची नोंद केली जाते. याच्यामध्ये कंप्लीट रेकॉर्ड केला जात नाही. म्हणजे या ठिकाणी इनकम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन केला जातो आणि या मेथडमध्ये कंप्लीट रेकॉर्ड मेंटेन केला जातो. तर आपण इथे बघू शकता मित्रांनो, बघा धिस सिस्टीम, सिंगल एंट्री सिस्टीममध्ये धिस सिस्टीम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स. इट इज अनसायंटिफिक मेथड अँड ऑल्सो नोन ॲज अ इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम. यामध्ये फक्त काही बुक्सच काय केले जातात, प्रिपेअर केले जातात, तयार केले जातात. म्हणून याला अनसायंटिफिक मेथड किंवा इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि ही लहान व्यवसायांसाठी सुटेबल आहे, कारण याच्यामध्ये आपलं बिझनेसचं जे पूर्ण फायनान्शियल पोझिशन आहे ती लक्षात येत नाही. म्हणून डबल एंट्री सिस्टीममध्ये काय असतं, सर्व इफेक्ट काय केले जातात, रेकॉर्ड केले जातात. दोन्ही बाजूंची नोंद केली जाते. त्याच्यामुळे डबल एंट्री सिस्टीम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड of recording all business transactions in the books of accounts. Under this system, double or two-fold effects of each transaction is recorded. या मेथडमध्ये टोटल जो हिशेब आहे तो काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. म्हणून याच्यावरून पूर्णपणे आपल्या बिझनेसचं, आपल्या व्यवसायाचं आर्थिक स्थिती, फायनान्शियल पोझिशन आपल्या लक्षात येते. म्हणून ही मेथड काय झालेली आहे, प्रचलित झालेली आहे. आता सर्वत्र या मेथडचाच काय केला जातो, अकाउंटिंगसाठी यूज केला जातो. त्यानंतर ह्या डायग्राममध्ये बघा इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीमचे इम्पॉर्टंट एलिमेंट्स जे घटक आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे बघा. तर या ठिकाणी पूर्ण प्रोसेस दिलेली आहे की आपल्याला अकाउंटिंग कसं करायचं आहे. तर फर्स्ट आहे ड्युअल इफेक्ट्स ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे आधी जे ट्रान्झॅक्शन झालेले असतील बिझनेसमध्ये तिथून काय होईल, आपल्या व्यवसायाला म्हणजे आपल्या अकाउंटिंगला काय होईल, सुरुवात होईल. बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन होतात म्हणजे व्यवहार होईल, खरेदी विक्री. त्याचे आपल्याला दोन परिणाम आधी शोधावे लागतील. ओके. आणि त्यानंतर आपण काय करू, त्याची एंट्री करू. म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचा काय करू, आपण रेकॉर्ड करू. आणि ज्या बुकमध्ये आपण रेकॉर्ड करतो त्याला म्हणतात जर्नल. हा आपला पुढचा टॉपिक असणार आहे. ओके. मग जर्नल एंट्री, याला जर्नल एंट्री म्हटलं जातं. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन झालं त्याची काय केली आपण, यामध्ये एंट्री केली. म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन काय केलं, रेकॉर्ड केलं. मग याच्यासाठी काही रूल्स आहेत ते आपण याच्यानंतर बघू. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे लेजर पोस्टिंग एंट्रीज टू लेजर. हे जे आपलं फर्स्ट बुक आहे याला प्रायमरी बुक म्हणतात, जर्नल. आणि हे सेकंड बुक आहे आपलं हिशेबाचं पुस्तक, ते म्हणजे लेजर. मग याच्यामध्ये काय केलं जातं, डिटेल क्लासिफिकेशन केलं जातं. इथे रेकॉर्डिंग केलं जातं ट्रान्झॅक्शन, इथे त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. त्याच्यानंतर बॅलेन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स. आणि मग याच्यामध्ये सेपरेट अकाउंट प्रिपेअर केलं जातं. सेपरेट अकाउंट म्हणजे काय की एका व्यक्तीचं, समजा आता आपले जे कस्टमर आहेत ते अनेक कस्टमर आहेत, अनेक ग्राहक आहेत. आपण मग प्रत्येकाचं काय करू, सेपरेट अकाउंट ओपन करू.
त्याला म्हटलं जातं लेजर अकाउंट. ओके. आणि मग त्याची टोटल केली जाईल. बॅलन्सिंग किती आपण त्याच्याशी व्यवहार झालेला आहे आपला टोटल, तर तो बॅलन्स काढला जातो. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स तयार केला जातो. म्हणजे ट्रायल बॅलन्स हा पूर्ण वर्षाच्या शेवटी काय केला जातो, तयार केला जातो. प्रत्येक अकाउंट क्लोज केले जातात या ठिकाणी आणि ट्रायल बॅलन्स प्रिपेअर होतो. आणि मग ह्या ट्रायल बॅलन्समध्ये आपला पूर्ण जो खर्च असेल व्यवसायाचा, इन्कम असेल, ॲसेट्स असतील, लायबिलिटीज असतील, प्रॉफिट असेल, लॉस असेल, या सर्व गोष्टी काय केल्या जातात, लिहिलेल्या असतात. आणि यावरून मग आपण प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट म्हणजे अंतिम पत्रक, लास्ट ज्या वेळेला इयर आपलं क्लोज होईल, अकाउंटिंग इयर क्लोज होईल 31 मार्चला, त्या दिवशी काय केलं जातं, फायनल अकाउंट प्रिपेअर केलं जातं. आणि मग फायनल अकाउंट प्रिपेअर केल्यामुळे आपल्याला या वर्षात प्रॉफिट झालाय की लॉस झालाय हे आपल्या लक्षात येतं. आणि आपली फायनान्शियल पोझिशन कशी आहे बिझनेसची हे देखील याच्यावरून आपल्याला समजतं. ओके. तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण एका वर्षभरामध्ये ही अकाउंटिंगची प्रोसेस कंप्लीट होते. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकाउंट. आता अकाउंट म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हिशेब लिहिण्याचं काम करायचं आहे. मग ज्यामध्ये आपण हिशेब लिहू, ज्या पुस्तकात लिहू, तर पुस्तकात सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येकाचं अकाउंट ओपन करावं लागेल, म्हणजे खातं ओपन करावं लागेल. जसं उदाहरणार्थ बघा की तुम्ही जर समजा एखाद्या किराणा माल एखाद्या विक्रेत्याकडून, दुकानावरून तुम्ही उधार घेत असणार, तर तुमचं त्या ठिकाणी काय असतं, खातं असतं, म्हणजे अकाउंट आहे. आणि मग जर तुम्ही त्या दुकानात व्यवहार केलात तर त्याची माहिती तो दुकानदार काय करतो, तुमच्या खात्यात लिहितो. ओके. म्हणजे तुमच्या नावावर तो काय करतो, त्या वस्तू जो किराणा झालेला आहे तो काय करतो, जमा करतो. त्याच पद्धतीने बघा बँकेत सुद्धा तुमचं खातं असतं. आता ते तुम्हाला माहिती आहे, अकाउंट आहे. तर त्या अकाउंटमध्ये काय लिहिलं जातं, तुम्ही जे बँकेसोबत व्यवहार करतात, पैसे जमा करतात किंवा पैसे काढतात, तर त्याची माहिती काय केली जाते, त्या खात्यामध्ये लिहिली जाते. म्हणजे अकाउंट म्हणजे काय, an account is a summarized record of transaction relating to a particular person, asset, liability, particular head of expenses or income recorded at one place. In day-to-day business activities, large number of business transactions take place. म्हणजे व्यवसायामध्ये जे वेगवेगळे व्यवहार होतात त्या सर्व व्यवहारांची माहिती आता रेकॉर्ड केली जाईल. परंतु रेकॉर्ड करताना आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक माहिती ही त्याच्याशी रिलेटेड खात्यामध्ये काय करावी लागेल, लिहावी लागेल. जर समजा माझे 10 कस्टमर असतील आणि त्या 10 कस्टमरांनी माझ्यासोबत व्यवहार केला, तर मी सगळ्यांची माहिती काय करेल, रेकॉर्ड करेल. पण प्रत्येकाची कशी रेकॉर्ड करेल, ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये. ओके. तर हे झालं फक्त व्यक्तींचं. परंतु ज्या वेळेला बिझनेसमध्ये माहिती रेकॉर्ड केली जाते, हिशेब लिहिला जातो, तर फक्त व्यक्तींशी संबंध नसतो. बिझनेसमॅनचा म्हणजे व्यावसायिकाचा संबंध हा फक्त व्यक्तींशी येत नसतो, तर त्याचा संबंध वस्तूंशी येतो. ॲसेट्स, लायबिलिटीज म्हणजे प्रॉपर्टी, देणी, खर्च, इन्कम, या सर्व गोष्टींशी काय असतो, त्याचा संबंध येतो. आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीशी आपण व्यवहार केला, समजा माल विकला, खरेदी केला, तर आपल्याला काय करावं लागेल, त्या व्यक्तीचं अकाउंट ओपन करावं लागेल, म्हणजे त्याचं खातं काढावं लागेल. त्याच्यामध्ये त्याचा रेकॉर्ड काय केला जाईल, नोंद केला जाईल, लिहिला जाईल. त्याच पद्धतीने जर समजा आपण एखादी वस्तू परचेस केली, मग आपल्याकडे ती वस्तू आली, म्हणून त्या वस्तूचं सुद्धा काय करावं लागेल, आपल्याला नोंद करावी लागेल. म्हणजे आपल्याकडे किती पीस आहेत, किती क्वांटिटी आहे, याची आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. जर समजा आपण एखादा एक्सपेन्सेस पेड केला, फॉर एक्झाम्पल आपण सॅलरी पेड केली, तर आपण किती सॅलरी पेड केली. ओके. तर याच्यासाठी आपल्याला सेपरेट सॅलरी अकाउंट काय करावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल. ओके. तर अशा पद्धतीने जसं आपण मशिनरी घेतली, बिल्डिंग घेतली, फर्निचर घेतलं, तर या प्रत्येकाचं आपल्याला हिशेब ठेवावा लागेल. म्हणजे या प्रत्येक वस्तूचं, व्यक्तींचं खर्च असो किंवा इन्कम असो, या सर्व गोष्टींचं आपल्याला काय करावं लागेल, अकाउंट ओपन करावं लागेल. म्हणजे ज्याच्याशी आपला व्यवहार होईल त्याचं आपल्याला काय करावं लागेल, अकाउंट ओपन करावं लागेल. आणि त्या अकाउंटमध्ये त्याच्याशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन काय केलं जाईल, रेकॉर्ड केलं जाईल. लक्षात आलं. तर या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं आहे अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं आहे अकाउंटचं, म्हणजे प्रकार दिलेले आहेत. तर मेन 2च प्रकार आहेत अकाउंटचे, ते म्हणजे पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. मग नावाप्रमाणे पर्सनल अकाउंट म्हणजे काय, व्यक्तिगत खाते. अकाउंट म्हणजे खाते, व्यक्तिगत किंवा वैयक्तिक खाते याला म्हटलं जातं. आणि इम्पर्सनल म्हणजे अव्यक्तिगत खाते किंवा अवैयक्तिक खाते. ओके.
तर व्यक्तिगत खाते म्हणजे बिझनेसमॅनचा संबंध हा व्यक्तींशी येत असतो आणि अशा व्यक्तींचं खातं म्हणजे काय, ते पर्सनल अकाउंट या हेडिंगमध्ये येईल. तर या ठिकाणी बघा, आपले जे कस्टमर असतील किंवा आपण ज्यांच्याकडनं माल घेऊ, बरोबर, तर सुनीता अकाउंट, अशोक अकाउंट म्हणजे कुठल्याही व्यक्ती की ज्यांच्याशी आपण व्यवहार करू, तर हे अकाउंट, त्यांचं अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट राहील, पर्सनल अकाउंट राहील. ओके, तर याच्यामध्ये म्हटलंय नॅचरल पर्सन जे असतील म्हणजे आपल्यासारखे, तर ते पर्सनल अकाउंटमध्ये त्याचा समावेश होईल. पुन्हा आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय, की एखादं मंडळ असेल, एखादी कंपनी असेल, एखादी संस्था असेल, फॉर एक्झाम्पल बँक ऑफ इंडिया, स्पोर्ट्स क्लब, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तर हे देखील काय आहेत, पर्सन आहेत. पण हे आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित काय आहेत, हे व्यक्ती आहेत. यांना सुद्धा स्वतःचं नाव, पत्ता आहे, म्हणून यांना सुद्धा काय म्हटलं जातं, पर्सन म्हटलं जातं. म्हणून हे यांचं अकाउंट, समजा आपण एखाद्या बँकेशी ट्रान्झॅक्शन केलं. आता समजा आपली फर्निचरची दुकान असेल, आपण बँकसाठी टेबल, चेअर, जेही काही साहित्य असेल फर्निचरचं ते आपण सेल केलं असेल, मग आपला व्यवहार कोणासोबत झाला, बँकेसोबत. मग आपल्याला काय करावं लागेल, बँक ऑफ इंडिया यांचं अकाउंट ओपन करावं लागेल. एखादी शाळा असेल, एखादं कॉलेज असेल, त्याच्याशी आपलं ट्रान्झॅक्शन झालं असेल, हॉस्पिटल असेल, तर आपल्याला त्या हॉस्पिटलचं, त्या शाळेचं काय करावं लागेल, अकाउंट ओपन करावं लागेल. मग हे जे अकाउंट्स आहेत हे कशात येतील, पर्सनल अकाउंटमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर आहे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देण्याचं बाकी असेल, हे तुम्हाला नंतर डिटेल लक्षात येईल पुढे. ओके, हे फक्त महत्त्वाचं आहे की पर्सनल अकाउंटमध्ये काय येईल, व्यक्ती प्लस संस्था, कंपनी, मंडळ, शाळा यांचा समावेश कशात होतो, पर्सनल अकाउंटमध्ये. हे क्लासिफिकेशन आहे, फक्त वर्गीकरण आहे. त्याच्यानंतर आहे इम्पर्सनल अकाउंट. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, म्हणजे जे व्यक्ती नाही आहेत असे खाते म्हणजे इम्पर्सनल. व्यावसायिकाचा संबंध व्यक्तींशी येईल, व्यक्तींसोबत त्याचा संबंध कशाशी येईल, वस्तूंशी येईल, म्हणजे रिअल अकाउंट. इम्पर्सनलमध्ये पहिला प्रकार आहे रिअल अकाउंट. रिअल म्हणजे काय, वास्तव खाते. रिअल की जे रिअल आहे, म्हणजे जे रिअल आहे म्हणजे काय, की जे आपण डोळ्यांनी बघू शकतो किंवा त्याला स्पर्श करू शकतो, अशा सर्व गोष्टी म्हणजे रिअल अकाउंट. तर मग याच्यामध्ये काय, आपण बघा, कम्प्युटर, कॅश, मशिनरी म्हणजे कुठलीही वस्तू, कुठलीही संपत्ती याचं अकाउंट म्हणजे काय, रिअल अकाउंट. ओके, आता कम्प्युटर, कॅश, मशिनरी, गुड्स, बिल्डिंग, अशा सगळ्या वस्तू की ज्या वस्तूंचा आपण काय करणार आहोत, बिझनेस करणार आहोत, म्हणजे ज्या वस्तू आपण खरेदी आणि विक्री करू, तर या सर्व वस्तू म्हणजे आपली काय राहील, ती संपत्ती राहील, प्रॉपर्टी राहील, त्याला ॲसेट म्हणतात. आणि या ॲसेटचं अकाउंट म्हणजे रिअल अकाउंट. टँजिबल म्हणजे दृश्य आहेत, आणि याच्यामध्ये पुन्हा एक प्रकार आहे इनटँजिबल, म्हणजे काही ॲसेट्स असतात पण त्या इनटँजिबल असतात, म्हणजे अदृश्य असतात, की जसं गुडविल, पेटंट, कॉपीराईट. आता ह्या ज्या आहेत या इनटेंजिबल ॲसेट आहेत, म्हणजे ही मालमत्ता आहे. गुडविल म्हणजे काय, नावलौकिक, म्हणजे आपल्या व्यवसायाचं खूप नाव आहे, हे सुद्धा काय आपली मालमत्ता आहे, परंतु ही दिसत नाही, म्हणजे इनटँजिबल आहे. ओके, पेटंट म्हणजे काय, आपल्याला एखादा अधिकार असेल की तो आपल्यासाठीच राखीव आहे. जसं याचं उदाहरण मी तुम्हाला देतो, कॉपीराईट म्हणजे एखादं पुस्तक आपण लिहिलं असेल किंवा एखादं प्रोडक्ट आपण तयार केलं असेल, तर ते प्रोडक्ट आपलंच राहील, त्याला कुणीही कॉपी करू शकत नाही, याचा अधिकार म्हणजे काय, कॉपीराईट. ही देखील काय आपली ॲसेट आहे. तर या ज्या ॲसेट्स आहेत, आपल्या मालमत्ता आहेत, यांचं अकाउंट म्हणजे काय, रिअल अकाउंट. आणि तिसरं आहे नॉमिनल अकाउंट. तर नॉमिनल अकाउंट म्हणजे काय, की जे पर्सन पण नाही आहे, रिअलही नाही आहे, म्हणजे ते शिल्लक राहिलेलं, ते म्हणजे नॉमिनल. ना व्यक्ती आहेत ना वस्तू आहेत, म्हणजे नॉमिनलमध्ये काय, नाममात्र, की ज्याचं फक्त नाव आहे, नॉमिनल आहे, ते रिअल नाही. मग असं म्हणजे काय, इन्कम आणि एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आणि उत्पन्न. फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड केली, सॅलरी अकाउंट, कमिशन अकाउंट. ओके, म्हणजे कुठलाही खर्च असू द्या किंवा उत्पन्न असू द्या, यांचं अकाउंट म्हणजे काय, नॉमिनल अकाउंट. बघा, याच्यावरून 3 प्रकार झाले, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. म्हणजे व्यावसायिकाचा संबंध, व्यावसायिक जे ट्रान्झॅक्शन करेल, व्यवहार करेल, ते कोणाशी करेल, एक तर व्यक्तींशी करेल, वस्तूंसोबत करेल, आणि खर्च किंवा उत्पन्न याच्याशी त्याचा संबंध येईल. म्हणून अकाउंटचे हे 3 प्रकार महत्वाचे आहेत. आणि त्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. म्हणजे जे आपण अकाउंट बघितले, तर त्या अकाउंटचा आपल्याला काय करायचं, रेकॉर्ड करायचा आहे, आणि तो रेकॉर्ड आपण ज्या नियमांच्या आधारे करणार आहोत त्यांना म्हटलं जातं गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट किंवा गोल्डन रूल्स ऑफ अकाउंटिंग. तर यामध्ये बघा,
ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होईल तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 परिणाम होतील, म्हणजे 2 बाजू असतील आणि त्या 2 बाजूंना आपल्याला काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे, नोंद करायची आहे त्यांची, आणि त्याच्यातला एक बाजू म्हणजे डेबिट असेल आणि दुसरी बाजू ही क्रेडिट असेल. मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं की वेन बेनिफिट रिसीव देन इंडिकेट बाय डेबिट, वेन बेनिफिट गिवन देन इंडिकेट बाय क्रेडिट. हे आपले डेबिट आणि क्रेडिट. जसं आपण बघा मराठीत आपण ज्या वेळेला हिशोब लिहितो घरी, तर आपण काय म्हणतो, जमा झाले किंवा बाकी आहेत. तर ह्या जमा आणि बाकी या शब्दांसाठी अकाउंटिंगमध्ये काय यूज केलं जातं, डेबिट आणि क्रेडिट. तुम्ही हे पासबुकमध्ये बघितलं असेल, बँकेच्या पासबुकमध्ये. ओके, तर डेबिट आणि क्रेडिट, डेबिट म्हणजे काय, नावे, आणि क्रेडिट म्हणजे जमा. परंतु मराठीत सोडा, आपल्याला त्याचा पूर्ण मिनिंग लक्षात घ्यायचा आहे फक्त, आणि ते तुमच्या लक्षात येईलच पुढे. बघा, पर्सनल अकाउंटचा रूल आहे. 3 अकाउंट बघितले आपण. मेन प्रकार कुठले होते, 3: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. तर त्या तिघांचे काय आहेत, रूल्स आहेत, आणि या रूलच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्याचं काम करायचं आहे, म्हणजे एंट्री करायची आहे. ओके, तर मग एंट्री करण्यासाठी आधी आपल्याला नियम माहिती पाहिजे. मग आपण बघूयात पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. पर्सनल अकाउंट म्हणजे कोणाचं अकाउंट, व्यक्तींचं अकाउंट. ओके, व्यक्तिगत खातं. मग याच्यामध्ये व्यक्तींचा संबंध असेल, व्यक्तींशी आपला संबंध येणार आहे, म्हणून याचा रूल काय आहे बघा, डेबिट द रिसिव्हर. म्हणजे जो व्यक्ती काही रिसिव्ह करत असेल, रिसिव्हर असेल, घेणारा असेल, तर त्याला काय करायचं, डेबिट करायचं, आणि जो गिव्हर असेल त्याला काय करायचं, क्रेडिट करायचं. म्हणजे घेणाऱ्या व्यक्तीला डेबिट आणि देणाऱ्या व्यक्तीला क्रेडिट. ओके, आणि व्यक्तींमध्ये कोणाचा संबंध येणार आहे, नॅचरल पर्सन प्लस आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे घेणारी व्यक्ती असू शकते, एखादी संस्था असू शकते, त्या दोघांना काय होईल, डेबिट होईल, आणि देणारी सुद्धा एखादी व्यक्ती असू शकते किंवा संस्था असू शकते, तर त्याला काय करायचं, क्रेडिट करायचं आहे. मग हे आपल्याला ओळखावं लागेल की कोण रिसिव्हर आहे आणि कोण गिव्हर आहे. ओके, हे आपल्याला ट्रान्झॅक्शनमध्ये दिलेलं असेल. त्याच्यानंतर आपला दुसरा प्रकार होता रिअल अकाउंट. तर रिअल अकाउंटमध्ये आपण बघितलं की हे वस्तूंचं खातं आहे, म्हणजे संपत्ती, ॲसेट्सचं अकाउंट आहे. तर याच्यामध्ये वस्तू काय होईल, मग येईल आणि जाईल. ओके, बिझनेसमध्ये वस्तू येईल तर त्याला डेबिट करायचं, डेबिट व्हॉट कम्स इन. जे आलं त्याला डेबिट करा. क्रेडिट व्हॉट गोज आउट, जे गेलं त्याला क्रेडिट करा. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये फक्त 2च परिणाम होतील, आणि एक डेबिट असेल आणि दुसरा क्रेडिट असेल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट हे कोणाचं अकाउंट आहे, एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम आणि गेनचं. मग जर आपल्याला खर्च झाला असेल किंवा लॉस झाला असेल तर त्याला डेबिट करायचं, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, आणि क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. जर इन्कम असेल किंवा गेन असेल म्हणजे फायदा असेल तर त्याला काय केलं जाईल, क्रेडिट केलं जाईल. अशा पद्धतीने आपल्याला ह्या अकाउंट्सचं रूल्सच्या सहाय्याने काय करायची आहे, एंट्री करायची आहे. ओके, तर हेच आपलं काय आहे, बुक किपिंगचं काम आहे. म्हणजे आपल्याला बिझनेसचे जे